उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी ही सर्वांनाच आवडते. पण आज आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून ही साबुदाणा खिचडी बनवणार आहोत, ज्यामुळे ही खिचडी मऊसूत होणार आहे आणि भन्नाट हिची चव राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप मुळीच करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बनवूया साबुदाणा खिचडी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया. आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं तेल मी वापरलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मी जिरं वापरलेलं आहे. 3-4 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे, त्या बारीक कापून तिच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहे. आता इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे आणि त्याला छान असे छोटे छोटे बारीक बारीक आकारामध्ये कापून घेतलेले आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर ते बटाटे आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहे आणि छान प्रकारे परतून घ्यायचे आहे, जोपर्यंत हे मऊसूत होणार नाही. आता हे बटाटे जोपर्यंत शिजत आहे किंवा छान मऊसूत होत आहेत, तोपर्यंत आपण पुढची प्रिपरेशन करूया. आता इथे मी 4 कप भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. छान प्रकारे हा भिजलेला आहे. साबुदाणा कसा भिजत घालायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये लिहा, ती रेसिपी मी लगेच तुमच्यासाठी बनवेल. आता इथे आपल्याला साबुदाण्यामध्ये 1 TSP मीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्याच्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. आता ही थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली जाणारी खिचडी आहे आणि ही जी खिचडी आहे ती माझ्या घरी आमच्या सरकारला फार आवडते. त्यामुळे मी आज ही जी पद्धत आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की बटाटा जो आहे तो शिजला आहे की नाही. तर किमान मी फक्त 5 मिनिट या बटाट्याला अशाच प्रकारे तेलामध्ये शिजण्यासाठी ठेवलेलं होतं. मंद आचेवरती गॅस होता. आता यामध्ये आपण जे साबुदाण्याचं जे मिक्सचर बनवलेलं आहे ते सगळं घालायचं आहे. हे अतिशय सोप्या पद्धतीने आहे आणि परफेक्ट प्रमाण आहे. फक्त मीठ जे आहे ते तुम्ही थोडंसं टेस्ट करून घ्याल, कारण आमच्याकडे मिठाचं प्रमाण थोडं कमी लागतं म्हणून मी मीठ थोडं कमी घातलेलं आहे. आता याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. आपल्याला किमान 3 ते 4 मिनिट याला छान परतत राहायचं आहे, जेणेकरून पूर्ण जो साबुदाणा आहे त्या साबुदाणा आणि बटाटे जे आहे ते एकजीव झाले पाहिजे. आता यामध्ये आपण घालणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे दही. तर मलईचं दही आपल्याला घालायचं आहे. 3 टेबलस्पून घातलेलं आहे मी. 4 टेबलस्पून घातलं तरी चालणार आहे. यानंतर पुन्हा आपण एक सिक्रेट ट्रिक यामध्ये वापरणार आहोत, जेणेकरून आपली जी साबुदाणा खिचडी आहे ती अतिशय टेस्टी होणार आहे. आता याला झाकून किमान 5 ते 7 मिनिट छान वाफ येऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपण बघितलं तर साबुदाणा खिचडीचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की खिचडी अजूनही शिजायची आहे, याचा कलर तेवढा फारसा बदललेला नाही आहे, पुन्हा तुम्ही 5 ते 7 मिनिट याला वाफेवरती शिजू द्या. आता बघूया, आपली खिचडी जी आहे ती खूप छान झालेली आहे. यामध्ये आपण घालणार आहोत 1 TSP साखर. आता साखर घातल्यामुळे काय होतं, आपण जे दही घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे ते बॅलन्स होतं आणि साबुदाणा खिचडीची जी चव आहे ती अतिशय छान लागते. एकदा ही ट्रिक वापरून तुम्ही साबुदाणा खिचडी करून पहा, तुम्हाला दुसरी कोणतीही साबुदाणा खिचडी आवडणार नाही ही खात्री आहे. तर चला, आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत याला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण आपल्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर, इंस्टावर आणि फेसबुकवर खानदेशी पारंपरिक पदार्थांची सिरीज सुरू केलेली आहे. आजचा डे 1 आहे. तिथे तुम्ही भेट देऊन नक्की ती सिरीज पहा आणि पेजला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि पाहत राहा अशाच मजेदार रेसिपीज. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा.